विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवी बर बापर देवी बर बापर देवी बर सर्व सुखाचे आगर बापर देवी बर बापर देवी बर बापर देवी बर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग गेल्याची भोग तो न सुटे याची भोग कोण तोडे याची भोग ज्या जैसे कल्पना त्या तैसे भावना वैसे कल्पना त्या तैसे भावना जैसे कल्पना त्या तैसे भावना जैसे कल्पना त्या तैसे भावना जे वासना जडून ठेली एका जनार्दनी वासना टाकुनी एका जनार्दनी वासना टाकुनी हरीचे भजनी सावध होई हरीचे भजनी सावध होई हरीचे भजनी सावध होई ज्या जैसे कल्पना त्या तैसे भावना जैसे कल्पना त्या तैसे भावना जैसे कल्पना त्या तैसे भावना आणखी जे वासना जडून ठेली विठोबार कुमाये 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 हरिभक्तपरायण शरद महाराज गायकवाड हरिभक्तपरायण
शंकर महाराज गायकवाड। प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग सूट भोगिल्याची भोग ज्या जैसी कल्पना क्या तैसी भावना जा जैसी कल्पना जा जैसी भावना भोगिलाचा भोगना सुखे भावना भोगिलाचा भोगना सुखे भावना जा जैसी कल्पना जा जैसी भावना जा जैसी कल्पना जा जैसी भावना जय वासना जडोनी केली वासना जडोनी केली वासना
हत्तीचे वासना जोडून ठे निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयुगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सर्वमङ्गलमाङ्गल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने
ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याही अनंत कृपा आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने आज असणारा हा कीर्तन रूपी सेवेचा योग आहे. ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त आहे वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण. श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. आपल्या पितरांच्या उद्धाराकरता श्रद्धापूर्वक जे अनुष्ठान केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण श्राद्धानिमित्त आपण जमलेलो आहोत, कैलासवासी संपत बाळा पाटील नरोडे, ज्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे 12 महिने, पितृलोकाच्या नियमाप्रमाणे 12 दिवसात ज्यांना पूर्ण होत आहे, त्यांच्या पश्चात असणारे परिवार, त्यांचे नातवंड जे आहेत, हा असणारा संपूर्ण कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे. म्हणून श्री दीपक दत्तू पाटील नरोडे नातू आहेत, चिरंजीव सागर दत्तू पाटील नरोडे नातू आहेत, सौ लताबाई अशोक पाटील साळुंके व सौ मंदा नारायण पाटील बाराहाती मुलगी आहेत. असा संपूर्ण असणारा हा नरोडे पाटील परिवार आपल्यातून जाऊन आज ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं, कैलासवासी विठ्ठल 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 संपत बाळा पाटील नरोडे योगीराज गुरुश्री गंगागिरीजी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. गेलेल्या असणाऱ्या जीवात्म्याला योग्य ते स्थान लवकरात लवकर प्राप्त हो, पितृलोकामध्ये लवकरात लवकर त्यांना प्रवेश मिळो, ही योगीराज सद्गुरुश्री गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी लक्ष इकडं केंद्रित करा. जसं करणचा आकडा ढिला झाल्यानंतर करण धरसोड करतं, तसं तुमचं लक्ष इकडं तिकडं झालं तर विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला निमित्त आहे श्राद्धाचं. श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. आपल्या पितरांच्या उद्धाराकरता जे विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अनुष्ठान क्रियाकर्म जे केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. या ठिकाणी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाथ महाराज सांगतायत की हा प्राणी ज्या वेळेस मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो तो येत असताना एकटा येत नाही, तो सोबत घेऊन येतो प्रारब्ध, त्याचं क्रियामान आणि त्याचं संचित. आणि ते जे असतं तिनेही ते भोगल्याशिवाय त्याला सुट्टी मिळत नाही. भोगिल्याची भोगत्व न सुटी. ज्या प्रकारे जीव दिवसभर एखादा विचार करतो आणि रात्री त्याला तेच स्वप्न पडतं,
तसा एखादा मनुष्य जीवनभर जसं जीवन जगतो अंतकाळाच्या समयाला सुद्धा त्याची तशीच भावना असते. म्हणून ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडूनी ठेली. अंतकाळाच्या समयाला तुमची जशी वासना असेल त्या प्रकारे तुमचा पुढचा जन्म, त्या प्रकारे तुमचा पुढचा मृत्यू हा ठरलेला असतो. म्हणून व्यवस्थित आपण रित्या जीवन जगलं पाहिजे. आणि शेवटी नाथ महाराज सांगतायत, तुमचा आमचा जन्म ज्या कारणामुळे होतो ती म्हणजे वासना आहेत. एका जनार्दनी वासना टाकून ती वासना टाकून द्या. आणि ज्या करता देह मिळाला त्या देवाच्या भजना करता सावध व्हा. हरीचे भजनी सावध होई असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या लोकात जन्माला आलो तो मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ज्या धर्मात आपण जन्माला आलो तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. त्या हिंदू धर्मामध्ये काही संस्कार सांगितले गेलेले आहेत, काही या शरीरावरती उपकार सांगितले गेलेले आहेत. जोपर्यंत आपण या असणाऱ्या संस्कारयुक्त जीवन आणि हे जे 3 प्रकारचे ऋण सांगितले त्या जीवावरती, प्रामुख याने 3 ऋण सांगितले. एक आहे देव ऋण, दुसरा आहे ऋषी ऋण आणि तिसरा आहे पितृ ऋण. जोपर्यंत आपण या 3 ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला वासना मुक्ती भेटत नाही. म्हणून पहिला आहे देवाचं ऋण म्हणजे देवाचा उपकार. देवाचा आपल्यावरती काय उपकार आहे? तो भगवान परमात्म्याने आम्हाला काय दिलं? दुर्लभ असणारं शरीर. त्या भगवान परमात्म्याने दिलं नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह अतिशय दुर्लभ सांगितला. निस्ता देह नाही दिला, दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने जोडसी तू नारायण. निस्तं हे शरीर नाही दिलं, त्याच्याबरोबर सर्व इंद्रिय दिले महाराज. नाहीतर एका इंद्रियाची किंमत विचारा. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोकं असून डोकं नाही त्याला डोक्याची किंमत विचारा. म्हणजे तो विचारण्याच्या पलीकडचे. विठ्ठल विठ्ठल. एका अवयवाची किंमत, एक अवयव महत्वाचा. एक व्यक्ती गेला मंदिरामध्ये दर्शनाला गेला, येईपर्यंत चप्पल चोरीला गेली. देवाला म्हणू लागला, अरे देवा एक तर गरीब घरात जन्माला घातला, तर त्याच्यातही दर्शनाला तुझ्या आलोन चप्पल चोरीला गेली. तेवढ्यात त्याच्या समोरून एक मनुष्य चालला होता व्हीलचेअरवर बसून. मग त्याच्या लक्षात आलं एक चप्पल गेली तर दुसरी घेता येईल, पण जर देवाने पायच नसते दिलं तर काय केलं असतं? म्हणजे ते देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. देवाचे आपल्यावरती काय उपकार आहेत? हे शरीर इतकं दुर्लभ आहेत का? खरं तर किती दुर्लभ आहे की स्वर्गाधिक देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी भावा स्वर्गीच्या अमरा इच्छिता देवा मृत्यू लोकी भावा मृत्यू लोकी भावा देवा मृत्यू लोकी भावा जन्मामा. स्वर्गाधिक देव या देहाची इच्छा करतात. इतका दुर्लभ आहेत का? शास्त्राने 4 वर्ग सांगितले. पहिला, ज्यांना देह मिळालाही नाही आणि देह कळालाही नाही. दुसरा वर्ग सांगितला ज्यांना देह मिळाला परंतु कळाला नाही. तिसरा वर्ग सांगितला ज्यांना देह मिळाला कळाला सार्थकी लावला. आणि चौथा वर्ग सांगितला ज्यांना कळाला परंतु मिळाला नाही. पहिला वर्ग आहे पशु पक्षी. त्या पशु पक्ष्यांना हा असणारा नरदेह मिळालाही नाही आणि त्यांना तो कळालाही नाही. त्यांना जर तो कळाला असता
तर त्या ठिकाणी त्यांनी देहाची इच्छा धरली असती. पण पशु काय पाप पुण्य जाणत, म्हणजे याचा अर्थ त्यांना नरदेहाची किंमत नाही. दुसरा वर्ग सांगितला ज्यांना देह मिळाला, कळाला आणि सार्थकी लावला, त्यामध्ये असे असणारे साधू संत, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांसारखे संत की ज्यांना देह मिळाला, देह कळाला, देह सार्थकी लावला. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरा वर्ग सांगितला ज्यांना देह मिळाला परंतु कळाला नाही, ज्यामध्ये तुम्ही आम्ही मोडतो. आणि जर सगळ्यांनाच देहाचं महत्व कळालं असतं तर सगळे माळकरी झाले असते ना. माऊलीत ज्ञानोबाराय सांगतात एखाद्या व्यक्तीच्या हातात अमृताचा कलश द्यावा आणि तो अमृताचा कलश तो घेणार. अमृत म्हणजे अमृत न काने ऐकी मृत्यू कथा. जे घेतले असता व्यक्ती मृत होत नाही त्याला अमृत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जे घेतल्यानंतर व्यक्ती मरत नाही असा अमृत एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये द्यावा आणि त्याने ते मृगजळाकडे पाहून तो अमृताचा कलश सांडून द्यावा. याचा अर्थ ज्या मृगजळाच्या पाठीमागे तो धावतोय ते मृगजळ सत्य आहेत का? आपण जर डांबरी रस्त्याने उन्हाळ्यामध्ये चाललो तर आपल्याला पुढे पाणी दिसतं, पण ते खरं आहेत का? आता समजा तुमच्या समोर 2 डोंगर आहेत. एका डोंगरावरती मृगजळाचा पाऊस पडतो आणि एका डोंगरावरती मृगजळाचा पाऊस पडत नाही. ज्या डोंगरावरती मृगजळाचा पाऊस पडतो तो डोंगर ओला आणि ज्या मृगजळात असणाऱ्या पाऊस पडत नाही तो डोंगर कोरडा, असं होईल का? जर मृगजळाच्या पावसाने डोंगर ओला झाला असता लोकांनी पाटबंधाऱ्याची वाट पाहिली नसती. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ जे जे मृगजळ आहे ते भासत सत्य पण वास्तविक सत्य नाही आहे. तसं हे असणार शरीर भगवान परमात्म्याने आम्हाला दिलं आणि आम्ही ते असणाऱ्या व्यसनाच्या अधीन जाऊन त्या शरीराची किंमत ठेवली नाही. आणि तिसरा वर्ग सांगितला जे स्वर्गाधिक देव आहेत त्यांना देहाचं महत्व कळालं, कारण ते त्याची इच्छा करतात, या अर्थी त्यांना ते देह कळालं. कसं काय कळालं? एक ब्राह्मण देवता होते, ते रोज आपला असणारे पूजापाठ आवरले, जेवण केले की झोपून जायचे. त्यांचा रोजचा उपक्रम. त्यांना एक मुलगा होता, तो मोठा होत चाललेला होता. पत्नी म्हणले, अहो तुम्हाला काही मुलाची काळजी आहे की नाही? म्हणे काय झालं? आपला मुलगा मोठा होतोय, त्याचं मौजी बंधन करायचं. आपल्या घरामध्ये नाही धान्य, नाही धन, ना पैसा, कस काय करणार हा आपण कार्यक्रम? त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास आहोत आणि आम्ही देवाची भक्ती करतो, आम्हाला कशाला काय कमी पडायला पाहिजे. ती ब्राह्मणाचीच पत्नी होती. महाराज त्यांनी, महाराज मी असं ऐकलेलं आहे जंगलामध्ये वाघ सिंह नावाचे प्राणी राहतात, पण असं कधी घडलं नाही की वाघ लिंबाच्या झाडाखाली बसून राहिला 4 दिवस हरिण स्वतःहून आली. जरी वाघ सिंह शिकारी प्राणी असले तरी झडप ही टाकावीच लागतात. जरी तुम्ही देवाचे भक्ती असला, देरे हरी पलंगावरी होत नाहीत, कर्म हे करावंच लागतं. ब्राह्मणाला ते पटलं. म्हणलं उद्याच जातो आणि आपल्या मुलाच्या मौजी बंधनाचा खर्च हा वसूल करून आणतो. गेला. ज्याच्या घरी गेला तो महाकंजूस, अतिशय कंजूस. किती कंजूस? 2 मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, अरे आपल्याला नवीन कंगवा विकत घ्यायचा आहे. तो म्हणला का बरं? काय नाही म्हणे, कंगव्याचा दात तुटला. मारे म्हणले कंगव्याला किती दात असतात? तो म्हणला तसं नाही, एकच राहिला होता. म्हणजे कंगव्याचा एकच दात राहीपर्यंत कंगवा वापरतो तो किती कंजूस असेल. अशा कंजूस शेठजीच्या घरी तो गेला आणि गेल्यानंतर त्याला सांगितलं माझ्या मुलाचं मौजे बंधन आहेत, 500 रुपये खर्च आहेत, यथाशक्ती जे दान देता येईल ते द्या. दानाचं महत्व त्या असणाऱ्या शेठजीला समजून सांगितलं. पण तो असणारा अतिशय कृपण, अतिशय कंजूस, त्याला ते ब्राह्मण देवताचं ज्ञान काही पचलं नाही. एक काना मागं मारली ब्राह्मणाच्या काढून दिलं. जा म्हणली कुठं येतात भिकर बोंबले सकाळी सकाळी. काढून दिलं ब्राह्मणाला. ब्राह्मणाला वाटलं जाऊ द्या, जशी भगवंताची इच्छा असेल तसं होईल. ब्राह्मण निघाला आणि दुसऱ्या घरी गेला. ज्या घरी गेला ते हायकोर्टाचं जजचं घर होतं. हायकोर्टाच्या जजच्या घरी गेल्या, बसवलं, पाणी दिलं, चहा कॉफी झाली. गुरुजी कस काय येणं केलं? सांगितलं साहेब माझ्या मुलाचं मौजी बंधन आहेत आणि त्याकरता 500 रुपये खर्च आहेत, यथाशक्ती जे दान होईल ते देता तुम्ही त्या ठिकाणी द्या. आणि त्या असणाऱ्या जजला सुद्धा त्याने दानाचं महत्व समजून सांगितलं की काय दान दिल्यानंतर काय फल प्राप्त होतं.
ते असणाऱ्या त्या साहेबाला पटलं. त्यांनी एक 10 जणांची यादी केली आणि सांगितलं माझ्याकडे 10 माणसं अशी आहेत की जे तुला 50-50 रुपये देतील, तुझे 500 रुपये पूर्ण होतील. 10 जणांची यादी बनवली. त्याच्यात पहिलं नाव ज्याचं होतं, ज्याने याला कानामागं मारून काढून दिलेलं. तो म्हणला बघा साहेब द्यायचे असेल तर द्या, पण गरिबाची मस्करी करू नका. म्हणे का बरं? म्हणे मी सगळ्यांच्या घरी जातो पण पहिल्याच्या. म्हणे का बरं? याने कानामागं मारून काढून दिलं. साहेब म्हणले मी येतो ना तुझ्यासोबत, कशाला काळजी करू. स्वतः हायकोर्टाचे जज ब्राह्मणासोबत निघाले महाराज. आणि हायकोर्टाचा जज आपल्या घरी येताना पाहिलं म्हणजे तो काही सामान्य माणूस आहे का? आला कुठंतरी, बसला कुठंतरी, खाल्लं काहीतरी गेला. हायकोर्टाचा जज अधिकारी माणूस आहे. याने सोफा वगैरे व्यवस्थित केला, पाण्याची बॉटल ठेवली, चहा ठेवला. जज साहेब कसं काय यानं केलं? सांगितलं हे ब्राह्मण देवता आहेत, मुलाचं मौजी बंधन करायचं आहे, 500 रुपये खर्च आहेत, यथाशक्ती आपण होईल तेवढं दान देऊ. त्याने खिशातून 50 रुपये काढले आणि ब्राह्मणाला द्यायला लागला. जज साहेबांनी सांगितले एक काम कर, माफी माग आणि मग 50 रुपये दे. त्याने माफी मागितले, 50 रुपये दिले. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला, दृष्टांत संपला. पण हा सगळा वृत्तांत घडत असताना एक व्यक्ती बाहेरून पाहत होता. तो म्हणला का रे, थोड्या वेळापूर्वी हा ब्राह्मण तुझ्या दारामध्ये आला, त्यावेळेस तू त्याच्या कानामागं मारून दिले, हाच का तो? आणि आता तू त्याला पाया पडून 50 रुपये दिले, तोच का हा? म्हणला हाच तो आणि तोच हा. मग पहिल्या वेळेस कानामागं मारले आणि आता पाया पडून दिले, असं का बरं? म्हणे पहिल्या वेळेस त्याने मला समजून सांगितलं, त्यावेळेस त्याचं ज्ञान मला काही पचलं नाही. पण ज्या अर्थी हायकोर्टाचा जज मान्य करतो की याचं ज्ञान खरं आहे, तसे स्वर्गाधिक देव ज्या अर्थी मान्य करतात त्या अर्थी हा देह किती महत्वाचा आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये किंवा आस करती ब्रह्मादिक. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एवढा दुर्लभ असणारं शरीर त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलं. पहिला वर्ग, दुसरा वर्ग सांगितला, दुसरं ऋण सांगितलं. त्या ठिकाणी ऋषी ऋण. त्या साधू संतांचे तुमच्यावरती आमच्यावरती अगणित उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. जे आई वडील आपल्यावरती उपकार करत नाही, तो उपकार साधू संत तुमच्या आमच्यावर करतात. म्हणजे नेमकं काय करतात तर आपल्या मधला माणसातला माणूसपणा जिवंत करतात. नाही तर हल्ली माणसाच्या रूपामध्ये कोण राहतं. एक जण मला म्हणे पूर्वी पिंपळाच्या झाडावर भूत राहायची, आता दिसत नाही. म्हणलं माणसात डाउनलोड झाले. विठ्ठल. म्हणजे माणसाच्या रूपामध्ये कोण राहतं हे सांगायची गरज नाही. म्हणूनच पेल्याला साखळी लावावं लागतं, पेनाला दोरी बांधावं लागतं. आता तर कळालं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कमीत कमी माणसाने माणसासारखं कसं वागावं हे आपल्याला जे शिकवतात, आणि माणसाने स्वतःच्या कर्माने देव कसं बनावं हे जे आपल्याला शिकवतात त्यांना साधू संत म्हणतात. म्हणून त्या साधू संतांच्या दाखवून दिलेल्या मार्गावरती जर आपण चाललो, तेण्याचे पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. जर साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये अडथळा येत नाही. म्हणून दुसरा उपकार सांगितला साधू संतांचा, त्यांच्या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि तिसरा उपकार सांगितला पितृऋण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, मातृदेव भव पितृदेव भव. असा हा तिसरा महत्वाचा उपकार आहेत. आणि त्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जे विधी केले जातात, मग अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा विधी असेल आणि आजचा असणारा हा श्राद्ध विधी असेल, हे कर्म केल्यानंतर आपण पितृऋणातून मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि जोपर्यंत श्राद्ध विधीचं कर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत या जीवात्म्याला पितृलोकात प्रवेश भेटत नाही. जोपर्यंत पितृलोकात प्रवेश भेटत नाही तोपर्यंत जर त्याला 1 वर्षात जर पितृलोकात प्रवेश नाही भेटला तर तो पिशाच्य योनीला जातो. आणि जर तो पिशाच्य योनीला गेला, तोच जर अशांत असला तर आपल्याला आशीर्वाद कसा देईल होतो. म्हणून आपले असणारे पूर्वज पितृलोकामध्ये जावा, असणाऱ्या वासनामय शरीरातून मुक्ती व्हावी याकरता हे कर्म केलं पाहिजे. एकूण 16 संस्कार सांगितले. ज्या वेळेस हा जीव आईच्या गर्भामध्ये स्थापन होतो, पहिला संस्कार होतो गर्भधारण संस्कार. जीव जन्माला येतो त्यावरती होतो नामकरण संस्कार.
नंतर अन्नप्राशन संस्कार, मौजीवंदन संस्कार, कर्णछेदन संस्कार, उपनयन संस्कार, योग्य वयात आल्यानंतर विवाह संस्कार आणि शेवटी तुमच्या आमच्या जीवनामध्ये येतो तो अंत्यसंस्कार. जे 15 संस्कार असतात ते आईवडील मुलांना देतात, ते त्यांचं कर्तव्यच आहे. पण हा जो शेवटचा संस्कार सांगितला अंत्यसंस्कार, तो आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तो 16वा संस्कार मुलांनी आई वडिलांचा करायचा असतो. म्हणून हे श्राद्ध विधी करावे लागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वास्तविक मृत्यू हा कोणालाही चुकत नाही. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर. इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जायचं आहे. ज्या लोकात आपण येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येरते महाराज वागते, येरते महाराज वागते, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येथेवर महाराज वागते, येथेवर महाराज वागते, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, अवतार अवतार. ते नाही उरवले अवतार, येर ते पामर जीव किती. इथं आल्यानंतर देवाला सुद्धा मरण चुकलं नाही. काय झालं, एका नदीच्या सरोवरावरती काही प्राणी गवत खात होते, ज्यामध्ये शेळी, बकरू, मेंढ्या, हत्ती, भरपूर जनावरं त्या ठिकाणी होती. गवत खात असताना अचानक नदीचा प्रवाहाचं पाणी वाढलं आणि पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्या शेळीचं बकरू त्या पाण्यात वाहून गेलं. शेळीचं बकरू पाण्यात वाहून गेल्यानंतर त्या शेळीला अतिशय दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये ती किनाऱ्यावरती बसून राहिली. संध्याकाळ झाली तरी किनाऱ्यावरती बसून आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली तरी पण किनाऱ्यावरती बसून आहेत. पाणी घेत नाही, अन्नही घेत नाही. असे 3 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्या आपल्या असणाऱ्या बकराची वाट पाहू लागली. एक हत्ती आला आणि त्यांनी शेळीला प्रश्न विचारला, का 3-4 दिवस झालं मी पाहतोय तू या असणाऱ्या नदीच्या तीरावरती बसलेले, काय झालं? त्या शेळीने सांगितलं, दादा माझं असणारं बकरू या पाण्यात वाहून गेलं, त्याची परत येण्याची वाट पाहते. हत्ती हसायला लागला. हत्ती म्हणला 2 हप्ते झाले माझा मित्र पाण्यात वाहून गेला, अजून नाही वापस आला. सांगायचं तात्पर्य, ज्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हत्ती वाहून जातो, शेळीचं बकरू वाहून जाणं विशेष आहेत का? ज्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर देवाला जावं लागतं, जीवाला जाणं विशेष आहेत का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मृत्यू हा कोणालाही चुकवता येत नाही. एखादा म्हणेल महाराज आमच्या संपर्कात 200 डॉक्टर आहेत, सगळे MD आहेत. मला एक गोष्ट सांगा, डॉक्टरला मृत्यू लांबवता येतो का टाळता येतो? मृत्यू डॉक्टर लांबवतो का टाळतो? डॉक्टर मृत्यू लांबवितही नाही आणि टाळतही नाही. मग डॉक्टर काय करतो? मरेपर्यंत सुखाने कसं जगवायचं एवढंच काम डॉक्टर करतो. वैद्य वाचविती जीवा तरी कोण द्याती त्या देवा. जर डॉक्टरांनी माणसाचे प्राण वाचवले असते, लोकांनी देवाचे कमी डॉक्टरचे मंदिर जास्त बांधले असते. म्हणून ज्याच्या हातात जन्म मरण आहे तो का म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवास. पंढरीमध्ये जो विटेवरती उभा आहे तो सर्वात मोठा डॉक्टर आहेत. या असणाऱ्या विश्वामध्ये एक प्रख्यात डान्सर होऊन गेला मायकल जॅक्सन, ज्याला 150 वर्ष जगण्याची इच्छा होती. बघा तुम्ही, मरण टाळता येतं का लांबवता येतं का? 150 वर्ष जगण्याची इच्छा. आणि त्या ठिकाणी तो ज्या देशात जन्माला आला त्या ठिकाणी वर्णभेद होता, काळा रंग आणि गोरा रंग. जसं आपल्याकडे जाती भेद आहे तिकडं वर्णभेद आहे. त्याला गोर होण्याची इच्छा झाली. तो जन्मताच काळा म्हणून जन्माला आला होता आणि त्याला 150 वर्ष जगायचं होतं. म्हणून सर्वप्रथम त्याने प्रकृतीच्या विरोधात जाऊन स्वतःच्या शरीरावरचा प्लॅस्टिक सर्जनी रंग बदलून घेतला आणि त्याच्यानंतर त्याने 15 डॉक्टर आपल्या सेवेमध्ये ठेवले. 10 लोक असे डोनर ठेवले की जेणेकरून त्याचा एखादा अवयव खराब झाला तो त्याला दान देण्याकरता. समजा एखादा कोणताही पार्ट खराब हो, तो दान स्वतः त्यांचं पालन पोषण करू लागला. आणि किती डॉक्टर सेवेमध्ये आहेत? 15. कदाचित त्याने मौली ज्ञानोबरांच्या 2च वाव्या वाचल्या असत्या, तो जास्त दिवस जगला असता. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी.
का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटून येणे. माऊली ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावाला आलेत ना मृत्यू चुकत नाही. आणि जे तुमच्या नशिबात आहेत, जो तुमचा जन्मताच काळा रंग किंवा गोरा रंग आहेत, अंगाचे कातडे काढले तरी तो फिटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रकृतीच्या विरोधात जाऊन त्याने स्वतःचा रंग बदलून घेतला. डॉक्टर सेवेमध्ये ठेवले, रोजचं रुटीन चेकअप व्हायचं. त्या ठिकाणी त्याचं जेवण पाणी त्याचं पूर्ण असणारे चेकिंग व्हायचं. वयाच्या 43व्या की 46व्या वर्षी हार्ट अटॅकनं गेला. आता मला प्रश्न विचारायचा आहे, किती डॉक्टर सेवेत होते? 15 डॉक्टर सेवेत होते. 10 जण असे होते का त्याचा डोळा गेला, कान गेला, लिव्हर गेलं, हृदय गेलं तर दान देणारे होते. पण त्यापैकी त्या हृदयात प्राण टाकणारा कोणीच नव्हता. त्या हृदयात प्राण टाकणारा कोणी हो? जेने हा जीव दिला दान. बरोबर आहे की नाही? कोणी दिला हो? हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवीते कोण बोलवीते साले हे शरीर कोणाची असते, साले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीन, कोण बोलवीते हरिवीन. साले हे शरीर कोणाची असते, साले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते म्हणजे या शरीराला चालवणारा तो एक भगवान परमात्मा आहे. आपण त्याच्या विरोधात जाऊन जर जगण्याची इच्छा केली महाराज, ग्रास गिळू सत्ता हाती नाही. तोंडामध्ये घेतलेला घास आहे, तो गिळू द्यायचा का नाही गिळू द्यायचा हे ज्याच्या हातात आहे त्याला देव मानतात. बघा तुम्ही एखाद्याचा मृत्यू जवळ आला ना, त्याला चमच्याने दूध पाजतात. जोपर्यंत शरीरात चैतन्य तोपर्यंत दूध मध्ये जातं. आणि ज्या वेळेस या शरीरातलं चैतन्य निघून जातं, तोंडात टाकलेलं दूध तरी मध्ये जातं का हो? म्हणजे घास घेतलेला गिळू द्यायचा का नाही गिळून द्यायचा, एवढी सत्ता त्या देवाच्या हातामध्ये. ग्रास गिळू सत्ता हातीने आपल्या हातात. क्षणभंगोरये दयन कळता ग्रास गिळी हाता सत्ता नाही, ग्रास गिळी हाता सत्ता नाही, दयन कळता ग्रास गिळी हाता सत्ता नाही, ग्रास गिळी हाता सत्ता हातात जन्मही नाही आणि मृत्यू नाही. फक्त इथं आल्यानंतर जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं चांगलं जगायचं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. मृत्यू तर कोणालाच चुकवता येत नाही. अनेकांनी प्रयत्न केला आणि आपणही करतो. साधं पोट दुखायला लागलं इनो घेऊन पाहतो, नाही इनोनं बरं वाटलं दुकानातली हिरवी गोळी आणतो, नाही बरं वाटलं डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे नाही बरं वाटलं सोनोग्राफी काढून पाहतो, नाही सोनोग्राफीनं बरं वाटलं सिटी स्कॅन काढून पाहतो. हे सगळं कशा करतायत? पैसे घालण्याकरता. कशा करताय तो? मरण येऊ नये म्हणूनच ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे मरणाला एवढे लोक घाबरतात पण मृत्यू टाळता येत नाही. काय झालं, एक विद्वान ब्राह्मण होता, त्याचा विवाह संपन्न झाला. 3-4 वर्षानंतर त्याच्या जीवनामध्ये संतती प्राप्त झाली. एकुलता एक संतती मुलगा झाला. दैव योगाने त्याच्यासोबत नशिबाने असा खेळ खेळला, ज्या दिवशी मुलगा झाला त्याच दिवशी पत्नी मरण पावली. आणि त्या मुलाचा आई तोच झाला आणि बापही तोच झाला. मुलाचा पूर्ण सांभाळ त्या ब्राह्मणावरती आला. तो त्या मुलाचा सांभाळ करू लागला. 2 महिने बाळाला झाले आणि एक दिवस शेतामध्ये काहीतरी आणण्याकरता त्याने आपल्या बाळाला झोळीमध्ये टाकलं, दरवाजाची कडी लावली आणि शेतामध्ये काहीतरी आणण्याकरता गेला. शेतामधून येईपर्यंत त्याने थोडंफार असणारं सरपण आणलेलं होतं, भाजीपाला आणलेला होता. आणि येताना त्याने एक दृश्य पाहिलं. घराच्या
खिडकीतून एक असणारा काळा विषारी नाग बाहेर पडत होता आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. त्या सापाला विषारी नागाला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात विचार आला, कदाचित जर याने माझ्या बाळाला दंश केलेला असेल तर काय घडलं असेल. हातातलं सरपण गळून पडलं, घराची कडी उघडली आणि पाहिलं तर झोळीमध्ये एकुलते एक बाळ काळं ठिपकूर पडलेलं होतं. एकुलते एक बाळही गेलं. त्याला राग अनावरती झाला, पत्नी गेली, बाळही गेलं. पडलेलं सरपण त्याच्यातलं एक असणारी लाकूड उचललं आणि त्या सर्पाच्या पाठीमागे धावू लागलं. बघता बघता त्या सर्पाने एका असणाऱ्या बोक्याचं असणारं रूप धारण केलं आणि बघता बघता त्या बोक्याने एका उंदराला खाऊन टाकलं. हा पुन्हा त्याच्या पाठीमागे धावू लागला. थोड्याच वेळात त्या बोक्याचं रूपांतर सिंहात झालं आणि त्या सिंहाने एका बैलाला खाऊन टाकलं. मग याच्या हातातला असणारी जी काठी होती ती गळून पडली. कारण आपण जसं म्हणतो उंदराची धाव खडकापर्यंत. जोपर्यंत साप होता, जोपर्यंत बोक्या होता, तोपर्यंत हिंमत चालली. वाघात रूपांतर झाल्यावर हातातली काठी गळून पडली आणि हा घाबरला, घाम चालू झाला. बघता बघता त्या असणाऱ्या सिंहाचं रूपांतर एका काळ्या कुट्ट पुरुषात रूपांतर झालं. याच्या समोर येऊन उभा राहिला. याच्या सर्व अंगाचा थरकाप चालू झाला. हा म्हणला, हे बघा, मला माफ करा, मी तुम्हाला मारणार नाही. तो म्हणला, घाबरू नको, तू भाग्यवान आहेत. आजपर्यंत मृत्यूच्या अगोदर माझं दर्शन कोणाला होत नाही. मी काल पुरुष आहे, माग तुला काय मागायचं. तो म्हणले, हे बघ, मी काय माझ्या वासनापासून फिरणार नाही, माग तुला काय मागायचं. हा म्हणला, एकच सांग, माझं मरण कशात आहे. त्या कालपुरुषाने सांगितले, हे मी सांगू शकत नाही. म्हणले, हे बघ, तू शब्द दिलेला आहे, नाविलाज झाला. कालपुरुषाचा सांगितलं, तुझं मरण मगरीच्या हातून आहे. तो ब्राह्मण घरी आला, बाड बिस्तर गुंडाळलं आणि राजस्थानला राहायला गेला. राजस्थानला का बरं राहायला गेला? अहो, तिथं पाणीच नाही तर मगर कुठून येणार. आता पुढं ऐका बरं का, फार गमतीशीर. ब्राह्मण राजस्थान मध्ये गेला, विद्वान होता म्हणून एका राजाच्या मुलाला शिकवण्याकरता तो थांबला. मुलगा हळूहळू मोठा झाला, उपवर झाला, लग्नाच्या वयामध्ये आला. राजाने मुलाचा विवाह ठरवला, पण मुलाने आट धरली, जर गुरुजी लग्नाला आले तरच विवाह करील. राजा म्हणले, काय येणार नाही. गुरुजीला निरोप पाठवलं, गुरुजी, माझा मुलगा तुमचा शिष्य, त्याचा विवाह ठरलेला आहे. आणि मुलाने आट धरली, गुरुजी लग्नाला आले तरच लग्न करीन. गुरुजी म्हणले, काय हरकत आहे, का बरं नाही येणार, कुठे लग्न. म्हणे, पैठणला. म्हणले, मला लावून घ्या, मी इथूनच तांदूळ टाकतो. म्हणे, पैठणला गेलं म्हणजे पाणी आलं, पाणी आलं म्हणजे मगर आली, मगर आली म्हणजे मला घेऊन जाईन. नाही नाही नाही. राजा म्हणले, अहो गुरुजी, तुम्हाला मी 1000 सैनिकांचा वेढा तुमच्या सोबत देतो, तुम्ही त्या ठिकाणी फक्त आशीर्वाद द्यायला या. लग्न पैठणला, तुमची सोय कोरडवाडीला करतो. ठरलं. लग्नाच्या दिवशी पूजा सुरू झाली, टिळा पूजा सुरू झाली. ब्राह्मण त्या ठिकाणी राजाला म्हणू लागले, राजा, हे पवित्र तीर्थक्षेत्र, या ठिकाणी काहीतरी दान केलं पाहिजे. राजा म्हणे, महाराज काय दान केलं पाहिजे. म्हणे, तुझी जे इच्छा असेल. म्हणे, सुवर्ण दान करू. म्हणे, हो कर. म्हणे, कोणाला करू, पण दान कर अशा योग्य व्यक्तीला कर. म्हणजे योग्य व्यक्ती फक्त आपले गुरुजी आहे. निरोप पाठवला, राजाला सुवर्ण दान द्यायचं आहे, तुम्हाला यावं लागेल. ब्राह्मण म्हणला, मला नको, कारण दान घ्यायचं म्हणजे संकल्प सोडावा लागेल, संकल्प सोडायचा म्हणजे नदीवर जावं लागेल, नदीवर गेलं म्हणजे पाणी आलं, पाणी आलं म्हणजे मगर आली. आपल्याला दान घ्यायचं नाही. अहो, 1 ग्रॅम 2 ग्रॅम तोळा 2 तोळे नाही द्यायचं. मग किती द्यायचं? हत्तीच्या वाजना इतकं द्यायचं हो. तुम्ही फक्त या, संकल्प सोडा आणि वापस जा, आम्ही सोनं पोहोच करून देऊ. 1000 सैनिक तुमच्या सोबत राहतात ना, Z++ सिक्युरिटी, 2000 सैनिक तुमच्या बरोबर या. गुरुजी आले, संकल्प सोडला आणि परत रथात बसायला निघाले. एका सैनिकाने हात धरला आणि विचारलं, ओळखलं का? तुम्ही ओळखलं का? म्हणून म्हणतो, ओळखून राहा, विठ्ठल विठ्ठल. तर म्हणलं, कोण आहेत? म्हणे, तुला नेण्याकरता आलो. मग तू खोटं बोललास. मी तू सांगितलं होतं मगराच्या रूपात न्यायला येणार आहे, तू सैनिकाच्या रूपात आला. तो म्हणला, हे बघ, ज्याला सर्पाचं बोक्या होता येतं, बोक्याचं सिंह होता येतो, सिंहाचं काल पुरुष होता येतं, आणि मग सैनिकाचं मगर व्हायला किती वेळ लागणार आहे? एका क्षणामध्ये त्या ठिकाणी मगर झाला, ब्राह्मणाला घेऊन गेला. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य, मृत्यूपासून कितीही पळण्याचा प्रयत्न केला तर या मृत्यू लोकातलं सत्य आहे. मृत्यू मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी,
एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ज्यावेळेस बोलवणं येईल त्यावेळेस मग तो कोणीही असो त्याला त्या ठिकाणी जावंच लागणार आहे। आणि मग नाथ महाराज सांगतायत जर जाणं हे निश्चित आहे तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला एकटं नाही पाठवलं देवाने पाठवताना प्रारब्ध पाठवलं, कर्म पाठवलं, संचित पाठवलं। ज्या शरीरात आपण जन्माला आलो ते कर्मप्रधान शरीर आहे आणि हे कर्म आजपर्यंत कोणालाही चुकलं नाही। 3 वर्ग सांगितले, जीवाला कर्म चुकलं नाही, देवाला कर्म चुकलं नाही आणि साधूला कर्म चुकलं नाही। 3 वर्ग पाहू। पहिलं पाहू जीवाला कर्म चुकलं नाही। धृतराष्ट्र आणि विदुराचा संवाद चालू होता। धृतराष्ट्र विदुराला म्हणू लागला अनेक जन्माचं मला स्मरण आहे, एकाही जन्मात मी पाप केलेलं नाही आणि तरी सुद्धा माझ्या डोळ्यात एका 100 मुलं मारल्या जावं। असं काय पाप केलं मी? एकच पाप केलं, पांडवांचा द्वेष केला, पण त्याचं एवढं मोठी शिक्षा की 100 मुलं माझ्या डोळ्यात एकत मारल्या गेले। त्यावेळेस विदुराने सांगितलं धृतराष्ट्रा हा तुझा पहिला जन्म नाहीये, आजपासून तुझे 14 जन्म होऊन गेले आणि एका 14व्या जन्मात तू एका राज्याचा राजकुमार होतास आणि शिकार करण्याकरता निघाला हरणीची। एका पाठोपाठ एक 50 बाण मारले, एकही बाण त्या हरणाला लागला नाही, याचा राग तुझ्या मनामध्ये आला। घोड्यावरतून तू उतरला, त्या असणारे गारगोटीवरती गारगोटी घासले आणि त्या जंगलाला आग लावून दिली। त्या आगीची दाहकता इतकी झाली पशुपक्षी त्या ठिकाणी उडून जाऊ लागले, पण ज्यांना पळता येत नव्हतं, उडता येत नव्हतं, ती घरपळायला लागले। ती अग्नी पेटत पेटत एका दरीपर्यंत गेली, तर नुकतीच व्यायलेली सर्पिन होती, तिचे 100 पिलं त्या ठिकाणी होती। अग्नीचा आभास झाल्याबरोबर ती सर्पिन बिळाच्या असणाऱ्या बाहेर आले, मुख बाहेर काढलं आणि हवा फुकायला लागली। धुरामुळे तिचे दोन्ही डोळे गेले, पुन्हा बिळामध्ये गेली आणि तिला वाटलं अग्नीची दाहकता शांत झाल्यानंतर आपण पाहू, पण तोपर्यंत ज्या वेळेस ती बिळाच्या बाहेर आली तिच्या लक्षात आलं स्पर्श शक्तीने 100चे 100 पिलं राख झालेली होती। तिने भगवान परमात्म्याकडे मुख केलं, जे कोणीही कर्म केलं असेल देवा मी त्याला शाप देते, पुढच्या जन्मात तो आंधळा म्हणून जन्माला येईल, त्याच्या पोटी 100 मुलं होतील आणि त्याच्या डोळ्या देखत ते मारले जातील। तोच धृतराष्ट्र म्हणून जन्माला आला, 14 जन्मानंतर जन्मताच आंधळा झाला, त्याच्या पोटी 100 मुलं आले, त्याच्या डोळ्या देखत मारले गेले। याला म्हणतात कर्म। विठ्ठल विठ्ठल। एवढंच नाही, ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव जिंकले आणि तो धृतराष्ट्र पांडवांच्या आश्रयाने राहू लागला, त्याला जेवण देण्याचं काम भीमाकडे होतं। तो भीम त्याला जेवणाचं ताट घेऊन जायचं आणि म्हणायचं खा आमच्या जेवावर बसून। आता रोज जेवण नेऊन द्यायचं आणि काहीतरी टोचून बोलायचं। तो म्हणला अरे एवढा अपमान कसा सहन करायचा? एक दिवस रात्री त्याने निर्णय घेतला, आपल्याला महल सोडून जायचा। दोघही पती पत्नी रात्री निघाले, एका जंगलामध्ये वास्तव्य करू लागले। देवीचं मंदिर होते आणि 3-4 दिवस उलटून गेल्यानंतर रात्री दोघही गाढ झोपेत होते। अचानक त्या जंगलाला आग लागली, दोघही पती पत्नी होरपळून मेले। महाराज ज्या पद्धतीने याने प्राणी मात्र होरपळून मारले, त्या पद्धतीने हा सुद्धा झोपेत होरपळून गेला। त्याचे भोगा आले, उपदले मेले, उपदले मेले
केले कर्म झाले त्याची भोग आले. हे झालं धृतराष्ट्राचं कर्म. आपण पाहतोय जीवाला कर्म चुकत नाही. हे जे 100 कौरव मारले गेले, हे का बरं मारले गेले हो? त्या धृतराष्ट्राचा मुलगा होता दुर्योधन. हा दुर्योधन 16 वर्षाचे असताना आपल्या मामाच्या गावाला गेला. त्याच्या मामाचं गाव म्हणजे अफगाणिस्तान आत्ताच. त्या अफगाणिस्तान मध्ये जे कंधार शहर आहे त्याचं पूर्वीचं नाव गांधार. त्या गांधार देशाची ती गांधारी त्या दुर्योधनाची आई म्हणजे याच्या मामाचं गाव. 16 वर्षाच्या असताना मामाच्या गावाला गेला आणि 100 मामा जेलमध्ये टाकून दिली आणि स्वतःच राजा झाला. आणि त्यांना रोज मुठभर फुटाणे खायला द्यायचे. आता मुठभर फुटाण्यावर कुठं जगणं शक्य आहेत का? एक दिवस त्या शकुनीने 99 भावांची मीटिंग घेतली. सांगितलं उद्यापासून तुमच्या वाट्याचे फुटाणे मला आणून द्यायचे. म्हणले त्यानं काय होईल? म्हणे आपण असेही मरणार आहे तसेही मरणार आहे, पण याचा बदला घेण्याकरता कोणतरी जिवंत राहिलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांच्या वाट्याचे फुटाणे माझ्या वाट्याला आणून द्या, मी ते खाईल, बलवान होईल, दुर्योधनाचा विश्वास जिंकेल आणि मग तुमच्या सगळ्यांचा मृत्यूचा बदला घेईल. किती भावाच्या वाट्याचं खाल्लं? 99 भावाच्या वाट्याचं एकटा खातो त्याला शकुनी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मी शकुनीचं सांगतोय बर का. आणि मग त्या असणाऱ्या शकुनीने त्यांचा बदला घेण्याकरता आपल्या स्वतःच्या मांडीमध्ये खंजीर खुपसून घेतलं की एक दिवस याला असे सल्ले देईन की स्वतःच्या हाताने हा स्वतःचं मरण पत्करून घेईन. हस्तिनापूर मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या भाच्याला म्हणजे दुर्योधनाला अशा प्रकारचे सल्ले दिले की 100चे 100 कौरव मारल्या गेले. याला म्हणतात कर्म, म्हणजे जीवाला कर्म चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग आहे साधूला कर्म चुकत नाही. एक असणारे ऋषी होते. आपल्या शिष्यांचा पाठ चालू होता आणि अचानक एक शिष्याने येऊन वार्ता सांगितली, महाराज या जगाचा चालक मालक ब्रह्मांडाचा मालक स्वतः भगवान परमात्मा रामचंद्र तुमच्या दर्शनाला येत आहेत. या ऐकल्याबरोबर त्या ऋषीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले. म्हणले गुरुजी तुम्ही का बरं रडताय? सांगितलं माझं हे शरीर आहे ती दुर्गंधयुक्त आहे, त्याच्यातून कुर्मी निघतात, आळ्या निघतात, वास येतो. आणि ज्या वेळेस माझा देव माझा भगवंत माझ्या जवळ येईल आणि आल्यानंतर त्याचा त्रास माझ्या देवाला होईल म्हणून मला दुःख होत आहे. शिष्य म्हणले गुरुजी तुम्ही सर्व सामर्थ्यशाली आहात. पण त्यांनी आपल्या योगाग्नीच्या असणाऱ्या योगाभ्यासाद्वारे आपल्या शरीरावरची खराब त्वचा काढली आणि एक दिव्य त्वचा धारण केली. थोड्याच वेळात जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र आले. लक्ष्मणही त्यांच्या सोबत होते. दोघांचा वार्तालाप सुरू झाला आणि तो लक्ष्मण असणारा आश्रमाला फेरफटका मारत होता. पाहिलं एका खड्ड्यामध्ये काहीतरी पुरलेलं आहे, जिवंत आहे. शिष्यांना विचारलं काय आहे त्याच्यामध्ये? सांगितलं गुरूंच्या आज्ञाने आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. लक्ष्मण म्हणजे पुन्हा साधूकडे गेले. महाराज तुमच्या आश्रमामध्ये फेरफटका मारत असताना मी पाहिलं खड्ड्यामध्ये काहीतरी पुरलेलं आहे, ते चेतन आहे, जिवंत आहे. साधूने सांगितलं लक्ष्मणजी तुम्ही माझ्या या शरीरावर जी त्वचा पाहतायत ना ही माझी खरी त्वचा नाहीत. म्हणे मग मी माझ्या योगाभ्यासाद्वारे ती असणारी धारण केली. माझी खरी त्वचा आहे, त्याच्यामधून कुर्मी निघतात, आळ्या निघतात, दुर्गंध येतो, वास होतो. याचा त्रास माझ्या भगवंताला होऊ नये म्हणून मी त्वचा काढून ठेवली. लक्ष्मणाला वाटलं ज्या असणाऱ्या साधूचं दर्शन स्वतः जगाच्या मालकाने घ्यावं एवढा अधिकार त्या साधूचा, असा त्रास आहे, देवा तुम्ही काहीतरी करा ना. देवाने सांगितलं मी सोन्याचं शरीर देण्याकरता तयार आहे. एकदा साधूला विचार. साधूने सांगितलं ज्या अर्थी या जन्मात मला हे शरीर मिळालं त्या अर्थी कोणत्या तरी जन्मात माझं कर्म चुकलेलं आहे. कारण तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. त्या अर्थी मी कोणत्या तरी जन्मात पाप केलं, मला दुर्गंधयुक्त शरीर भेटलं. जरी या जन्मात देवाने सोन्याचं शरीर दिलं राहिलेलं कर्म मला पुढच्या जन्मात भोगावं लागेल म्हणून मला सोन्याचं शरीर नको आहे. आणि जर सोन्याचं शरीर देण्याकरता तयारच असाल देवाला विचार कर्म संपवतो का? देव म्हणलं लक्ष्मणा कर्म चुकवता आलं असतं आपण वनवासात आलो असतो का? आपल्यालाच कर्म चुकलं आणि साधूला कुठून चुकणार आहेत? आणि मग साधूने सांगितलं देवा मला सोन्याचं शरीर नको, गार पाण्याचा त्रास होतो, गरम पाण्याची व्यवस्था कर. देवाने त्रेतायुगामध्ये अग्निबाण मारला आणि गरम पाण्याचं असणारं कुंड तयार झालं. त्या स्थानाचं नाव आहे उल्केश्वर आणि त्या साधूचं नाव आहे शरभंगू. विश्वास नसेल तर जाऊन पहा. सांगायचं तात्पर्य एवढंच, स्वतः जगाचा मालक जरी साधू जरी असेल तरी त्या साधूला सुद्धा कर्म चुकत नाही. कर्म घेताची झोल देते कोणाच न चाले, देते कोणाच न चाले, देते कोणाच न चाले. कोणाचे
तेथे कोणाचे न झाले तेथे कोणाचे न झाले. स्वतः ब्रह्मांडाचा मालक साधूला भेटला पण साधूला कर्म चुकवता आलं नाहीत. तिसरा वर्ग आपण पाहू. देवाला सुद्धा कर्म चुकत नाही, देवाच्या बापाला कर्म चुकत नाही, देवाच्या पत्नीला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवाला कर्म चुकलं नाही, वनवासात जावं लागलं. देवाच्या पत्नीला कर्म चुकलं नाही, 6 महिने 27 दिवस रावणाच्या असणाऱ्या अशोक वाटिकेमध्ये राहावं लागलं. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी. श्रीराम वनवास गेला, कर्मे कर्मामुळे देवाच्या पत्नीला सुद्धा वियोग घडला ना. आपण तिसरा वर्ग पाहतोय, देवाला कर्म चुकलं नाही. इथं भगवान भोले बाबांचं मंदिर आहे सुंदर. त्या देवादी देव महादेवाने ही सृष्टी बनवली आणि त्या सृष्टी बनवल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली आणि त्यापैकीच आज आपण ज्यांची पूजा करतो ते म्हणजे न्यायाचे देवता, न्याय देवता शनिदेव. आणि त्या असणाऱ्या शनिदेवांना महादेवाने स्वतः न्याय देवताच्या गादीवरती बसवल्यानंतर सांगितलं, हे शनी आजपासून तो न्यायाचा कारभार सांभाळायचा. अनेक दिवस केले, योग्य कारभार चालू आहेत. एक दिवस आपल्या गुरूंच्या दर्शनाला शनिदेव आले. शनिदेवांचे गुरु हे महादेव. सांगितलं, गुरुजी उद्या पहाटे माझी सत्ता तुमच्यावर येणार आहे. महादेव म्हणले, अरे मी तुला न्यायाच्या गादीवर बसवलं आणि तुझी सत्ता माझ्यावर येणार म्हणजे असं झालं, मी तुला सरपंच केलं आणि माझंच घरकुल कॅन्सल केलं. विठ्ठल विठ्ठल. शनिदेव म्हणले, हे बघा तुम्हीच मला गादीवर बसवलं, ज्या गादीवरती बसवलं ती गादी न्यायाची आहे, तिथं अन्याय होणार नाही, न्याय तुम्हाला चुकणार नाही. म्हणले ठीक आहे. भोले बाबाला वाटलं कसं काय शक्य आहे, आपण सृष्टी बनवली, आपण शनिदेवाला गादीवरती बसवलं. 12 वाजेपर्यंत भोले बाबा शांत झोपलेले होते आणि खडबडून जागे झाले. विचार केला, समजा जर आलीच शनीची सत्ता तर मग काय करायचं. 2:30 वाजताच उठले भोले बाबा आणि म्हणले, आपण मानस सरोवरामध्ये जाऊन बर्फाच्या खाली जाऊन बसू, सकाळपर्यंत सापडायचंच नाही, पहाटे येणार आहेत ना, सकाळपर्यंत सापडायचंच नाहीत. भोले बाबा 2:30 वाजता उठले, स्नान केलं, मानस सरोवरामध्ये बर्फाच्या खाली जे काही स्तर होता त्याच्यात जाऊन बसले. आणि ज्यावेळेस सूर्यदर्शन झालं, म्हणले आता आपली वेळ टळून गेले. वरती आले, आल्याबरोबर शनिदेवाचं दर्शन झालं. म्हणले, बघ शनी, तू म्हणला होतात ना पहाटे तुझी सत्ता येणार आहेत, अरे पहाटे मी तुला सापडलोच नाही. शनिदेव म्हणे, गुरुजी रोज पहाटे उठून तुम्ही काय करतात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज तुम्ही पहाटे उठून देवाचा काकडा करतात, आज पहाटे उठून तुम्ही काय केलं. म्हणे, बर्फाच्या पाण्यात जाऊन बसलो, हीच माझी सत्ता आहे. देवाला सुद्धा कर्म चुकत नाहीत. म्हणूनच नाथ महाराज सांगतात, हे भोग भोगल्याशिवाय सुट्टी नाहीत. अभंगाच्या प्रथम चरण.
तैसी भावना क्या तैसी कल्पना क्या तैसी भावना क्या तैसी भावना क्या तैसी कल्पना क्या तैसी भावना पार कुमाये दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए दोबार प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. हा जो भोग आहे संचिताचा प्रारब्धाचा कर्माचा हा आजपर्यंत कोणालाही सुटलेला नाहीत. मृत्यू कोणालाही चुकवता आलेला नाही. म्हणून ज्या निमित्ताने आज हे आपलं असलं मृत्यूचं चिंतन आहे आणि तेच निमित्त आहे. वर्षश्राद्ध आहेत. वर्षश्राद्ध का करायचं? एका जणाला विचारलं तू का बरं वर्ष श्राद्ध करतोय? म्हणे माझ्या जोडीदाराने त्याच्या बापाचं केलं म्हणून. असं काही काय कोणत्याही गोष्टी करायच्या म्हणजे त्याच्या पाठीमागे कारण असतं. कारण तसं ती असणारी क्रिया घडत नाही. वर्ष श्राद्ध करायचं आहे हे का करावं लागतं? विठ्ठल 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 हे सगळ्या जर क्रियाविधीपूर्वक जर घडल्या नाही तर आपल्याला पितृदोषाला सामोरे जावं लागतं. म्हणून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता काही लोक म्हणतील महाराज विज्ञानाचं युग आहे आणि इथं पिंडदान करायचं, स्वर्गलोकाला जाणार आणि पितृलोकात जाणार. एक जुने कीर्तनकार होते आणि विद्वान होते आणि त्यांनी असंच सांगितलं की पिंडदान कर्म केल्यानंतर ते स्वर्गलोकाला जातं, पितृलोकाला जातं. एक शर्टिंग केलेला मनुष्य उठला म्हणला महाराज बस झाल्या बावळ्या आता कवर लोकांना नादी लावता म्हणे असं केलं का तसं होतं. आज विज्ञानाचं युग येत नाही. त्या महाराजांनी कीर्तनातून शिव्या द्यायला सुरुवात केली ना. पहिले कीर्तनकार देत होते तेवढे ते अधिकारी होते लोक ऐकून घेते. आता लोक कीर्तनकाराला देतात तो भाग वेगळा आहे. विठ्ठल 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 अधिकारी महाराज होते. तो म्हणला ओ महाराज शोभतं का तुम्हाला कीर्तनातून शिव्या देतात? म्हणे तुला कसं काय कळलं मी तुला शिवी दिली? अशी तोंडातून काढून काय फेकून मारली का? म्हणजे ज्या अर्थी तुम्ही माझ्याकडे बघून शिवी देता ती मलाच लागली ना. जसं मी दिलेली शिवी ही तुलाच लागली. असं जसं तुला वाटतं तसं आम्ही केलेले क्रियाकर्म पितृलोकापर्यंत जात ही आमची श्रद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. समजा तुम्हाला फोन आला किंवा आता मी तुम्हाला माझा फोन पे नंबर सांगतो, तुम्ही 10,000 रुपये टाका. येतील का नाही येतील? टाकू नका, लोड नका घेऊ जास्त. येतील का नाही येतील? शिवभाऊ
बरोबर आहे की? मग जर तुम्ही टाकलेले पैसे इथून मुंबई पर्यंत जातात, अमेरिकेपर्यंत जातात, मग इथं दाखवलेलं नैवेद्य तिथपर्यंत जात नसेल का? आणि हे जर क्रियाकर्म करायचं असेल हे विधीपूर्वक, काही लोक म्हणतात कीर्तनाची काय गरज आहे, एवढा खर्च, हे सगळं हे जे कर्मकांड असतं ते इतकं सूक्ष्म सांगितलेलं आहे. जे आचमनाचं पाणी जे आपण घेतो हे तिळाच्या दाण्यापेक्षा जर कमी किंवा जास्त झालं दारू पिल्याचं पाप लागतं. एवढं सूक्ष्म कर्मकांड आहेत. मग जर आपल्याला देवाने ब्राह्मण देवताने सांगितलं हे बोट लावा, आपण हे लावलं, ते जर चुकलं तर त्याच्या सुद्धा तो दोष घडतो, तर जीवात्म्याला भोगावा लागतो. इतकं सूक्ष्म कर्मकांड आहेत. त्याच्या दोषाची निवृत्ती व्हावी ती ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये आहेत, म्हणून त्याकरता कीर्तन करावं लागतं. हे जे विधी आहेत आपण ते विधीपूर्वक 2 मिनिटात समजून घेऊ आणि आपल्या आपण सेवेला आवर्त घेऊ. शास्त्र असं सांगतात माणसाचा मृत्यू हा खाटावर किंवा बाजावर होऊ नये. जर खाटावर किंवा बाजावरती झाला तर तो मनुष्य अधोगतीला जात असतो. म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे, एखाद्याचा मृत्यू जवळ आला की त्याला खाटावरून खाली उतरायच्या अगोदर शेणाने सारून घ्यायचे. बरोबर आहे की नाही? गावरान गायच्या बरं का. आणि त्याच्या उशाला त्या ठिकाणी रामस्तोत्र असेल, हरिपाठ असेल, गीता असेल, भगवंताच्या नामाचा उच्चार करायचे. कारण त्या भगवान परमात्म्याच्या नामाने जर त्याच्या अंतकाळाच्या समयाला जे काही नामस्मरण घडलं तर योग्य त्या स्थानावर जातो. त्याच्यानंतर आपण प्रेताला आंघोळ घालतो. तुमच्याकडे घालतात? प्रेताला आंघोळ घालतात. आपण जे प्रेताला आंघोळ घालतो ते पाणी कशात तापवतो? हंड्यात तापवतो. तो हंडा कशाचा असतो? तांब्याचाच का बरं असतो? मी सांगितलं सुरुवातीला, गोष्टी करायच्या म्हणून करायच्या नाही. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण सांगतो. पहिलं आध्यात्मिक सांगतो. आपण पूजेला भांड कोणतं वापरतो? तांब्याचं वापरतो. त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते गंगाजला स्वरूप होतं. शेवटची आंघोळ प्रेताला गंगाजलाने व्हावी म्हणून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी तापवलं जातं. झालं आध्यात्मिक कारण. आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं सांगतो, तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते लवकर निर्जंतुक होतं. त्या प्रेताला ते गेल्यानंतर त्याच्या शरीरावरती जे बॅक्टेरिया असतात, त्याच्या असणाऱ्या प्रेतावरती जे आपतेष्ट पडून रडतात, त्याचा त्रास इतरांना होऊ नये याकरता काय केलं जातं, त्या निर्जंतुक पाण्याने आंघोळ घातल्या जाते. त्यानंतर एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला, सगळ्यात पहिलं बांगड्या फोडतात. बरोबर आहे की नाही? बांगड्या का बरं फोडतात? त्या बांगड्या कशाच्या असतात? काचेच्या बांगड्या असतात. आणि विज्ञान असं सांगतं ही जे काच हा पदार्थ आहे याच्यावर सर्वात जास्त लवकर बॅक्टेरिया बसतो, ते जीवाणू कीटाणू बसतात. याचा संसर्ग इतरांना होऊ नये याकरता सगळ्यात पहिले काचीच्या बांगड्या फोडल्या जातात. त्याच्यानंतर आपण जी तिरडी बांधतो, तिरडी बाजारातून आपण किती बांबू आणतो? माणूस पाहून आणतो. उभ्या 2 आणतो, आडवे किती ठेवतो? 5, 7, 8 किती ठेवतो? उभ्या 2 ठेवायच्या ना आडव्या किती ठेवायच्या? गरुड पुराण असं सांगतं त्या 9 ठेवायच्या. 9. आता संख्या जुळवून देतो, त्याच्यातून मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. 9 2 किती झाले? 11 झाली. बरोबर आहे. त्याला जे आपण ज्या आढ्या मारतो त्याला गाठण मारत नाही. बरोबर आहे की नाही? इकडून एक गाठ फेकतो, इकडून एक असा क्रॉस त्याचा तयार होतो. आणि ते बांधल्यानंतर 9 दुने ऐकून ठेवा बरं का. मला बांधता येत नाही, मला फक्त सांगता येत नाही, तर करशान फोन विठ्ठल. आणि मग 9 दुने 18, 18 न 11 किती झाले? 29. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर आपण जे पुढं विस्तू घेऊन चालतो त्या मडक्यामध्ये, त्या काय म्हणता या भागामध्ये त्याला सरोदे बाबा, जे काही आपण घेऊन चालतो त्याला ते शिक्क बनवतो. त्याला सुद्धा आपण गाठण मारित नाही, त्याला खाचे करतो ना, असं त्रिकोणी पद्धतीचं ते बनवतो. 29 आणि 3 किती झाले? 32. आणि खांदेकरी किती असतात? 32 आणि 4 किती झाले? 36. 36 तत्वाचा मूळ हरी म्हणून जुळावी लागते 36 संख्या. विठ्ठल विठ्ठल. ज्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी पहिला पिंडदान केला जातो. ज्या वेळेस आपण हे प्रेत घराच्या बाहेर काढतो, दुसरा पिंड हा त्या उमऱ्यावरती दिला जातो, ज्याने त्या वास्तूची शांती होते. तिसरा पिंड आपण पुढे गेल्यानंतर काय घेतो, त्याला 20वा का बरं म्हणतात? आतापर्यंत 19 गेले, हा 20वा असं काही इतका? त्याला अमान्य श्राद्ध असे म्हणतात.
पण ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबांना त्या ठिकाणावर उठवलं तेव्हापासून त्या जागेला काय म्हणतात, विसावा म्हणतात. तिसरं पिंडदान आपण करतो, त्या ठिकाणावरून एक आश्म उचलतो. चौथ्या ठिकाणी गेल्यानंतर संज्ञा नावाचा पिंड दिला जातो, ज्याच्यामुळे काय होतं, जे पंचकृषीतले गेलेले जीवात्म्या असतात या जीवात्म्याला त्रास देऊ नये याकरता असतो चौथा पिंड. स्मशानभूमीत गेल्यानंतर वडिलांचं प्रेत असेल कुंकवाचं स्वास्तिक काढायचं, मग शरण रचायचं. आईचं प्रेत असेल हळदीचं स्वास्तिक काढायचं, मग त्याच्यावरती शरण ठेवायचं. त्याच्याकरता 5 प्रकारची सामुग्री सांगितली. वड, पिंपळ, चंदन, तुळस आणि आंबा. हे 5 प्रकारची सामुग्री आपण कुठे वापरतो, यज्ञात वापरतो. हा सुद्धा काय आहे, अंत्येष्टी यज्ञ. मग यज्ञात टायर चालतं का, यज्ञात टायर चालतं का? लोक म्हणतील महाराज पावसाळ्याचे दिवस आहेत, मग जो व्यक्ती गेला त्याने 10 किलो गावरान तूप आणि 10 किलो भीमसेनी कापूर एवढं तर कमवलं असन. लक्षात आलं का तुमच्या? त्याकरता पर्याय सांगितला आणि रडण्याची सुद्धा क्रिया सांगितली. जोपर्यंत या प्रेताला अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत रडू सुद्धा नाही. जर आपण असं जर केलं तर तेवढे अश्रू त्या असणाऱ्या जीवात्म्याला प्यावावा लागतात असं गरुड पुराण सांगतो. आणि हा सगळा विधी करत असताना अग्निडाग दिल्यानंतर घरी आल्यानंतर 3 दिवसाचा विधी. तिथं गेल्यानंतर 2 असणारे मातीचे भांडे, त्याच्यामध्ये एकात दूध एकात पाणी, आणि ते असणारं नैवेद्य शक्य असेल तर स्मशानभूमीपर्यंत, नाहीतर विसावापर्यंत. कारण जे अर्ध कापड आपण शरीरावरती टाकतो ते अर्ध कापड फाडून ते ठेवलेलं असतं स्मशानभूमीजवळ, त्याच्या वास्तव्या करतात 13वा विधी होईपर्यंत. हे 13वा विधी का करतात, मी सुरुवातीला सांगितलं 16 संस्कार आपल्या जीवावरती करतात, पण प्रामुख्याने 3च संस्कार होतात. एक नामकरण होतो, एक विवाह होतो आणि एक अंत्यसंस्कार. हे 3च संस्कार शक्यतो जास्त होतात. उरलेले 13 संस्कार मनुष्य गेल्यापासून तर 13व्या पर्यंत त्या जो आश्मा असतो का, आश्मा आपण जो बाबळीच्या झाडाला टांगून ठेवतो तो बाबळीच्या झाडाला टांगून नाही ठेवायचा. आपण व्यक्ती गेल्यानंतर जो दिवा लावतो का दिवा, त्या दिवाजवळ तो ठेवायचा. त्या दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने उरलेले 13 संस्कार त्या आश्मावरती होतात, म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. आणि मग 12 महिन्यानंतर हा श्राद्ध विधी येतो. हा जर केला नाही तर वासनामय शरीरातून मुक्ती भेटत नाही, पितृलोकात प्रवेश भेटत नाही. मग आपल्याला पितृदोष लागतो. आपल्या असणाऱ्या घरामध्ये सतत वाद होतात, त्या ठिकाणी असणाऱ्या संपत्तीचा हिशोब लागत नाही, आपल्या मुलाबाळांचे लग्न जमत नाही, लग्न झाले तर त्यांना मुलं होत नाही, मुलं झाले तर त्या ठिकाणी आंधळे पांगळे, त्या ठिकाणी अपंग मुलं जन्माला येतात. ह्या सगळ्या जर घटना आपल्यासोबत घडू लागल्या आपण समजून घ्यायचं आपल्यावरती पितृदोष आहे. पितृदोष लागू नये म्हणून करायचं वर्ष श्राद्ध. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज हरिहर माऊली ज्ञानराज माऊली म्हणून हे सगळं कर्म आपण विधीपूर्वक केले पाहिजे. नाथ महाराज सांगतायत जीवन चांगलं जगा. जसं दिवसभर विचार करतो रात्री तेच स्वप्नामध्ये येतं, तसं जीवनभर जसा मनुष्य जगतो तसं अंतकाळाच्या समयाला ते आठवत असतं. म्हणून ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडून ठेवली ती वासना अंतकाळाच्या समयाला जर जडले तर पुढचा जन्म तोच होतो. जसं जडभरत राजा होता, सर्व संपत्तीचा त्याग केला, वनामध्ये गेला, एक दिवस हरणाचं पाडस हातामध्ये आलं, आश्रमामध्ये आणून ठेवलं. मोठं झाल्यानंतर पुन्हा ते कळपात निघून गेलं. कथाभाग सर्वांना माहिती आहे. सिद्धांत पटवून द्यायचा. शेवटी त्या हरणाच्या पाठीमागे पळता पळता ठेच लागली. तो असणारा जडभरत राजा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. अंतकाळाच्या समयाला हरणाचं स्मरण झालं, पुढचा जन्म हरणीचा झाला. अंती जे वासना जडून ठेवली याच वासनेमुळे तुमचं जन्म मरण होतं. म्हणून वासना टाकून द्या. त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी वासना टाकून, एका जनार्दनी वासना जैसी कल्पना जैसी भावना, हरि भजन सावत होई, हरि भजन सावत होई, जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना
जगाची कल्पना जगाची वासना जगाची कल्पना जगाची वासना जगाची वासना एका जनार्दनी वासना टाकून हरीचे भजनी सावध होई. नाथ महाराज म्हणतात या वासनेमुळे तुमचा जन्म मरण होत असतं. म्हणून या जन्म मरण रूपी फेऱ्यातून चुकायचं असेल तर ही वासना टाकून द्या. ही वासना म्हणजे काय? जरी संपत्तीची वासना असेल, कौटुंबिक वासना असेल, लोक वासना असेल, देह वासना असेल, या असणाऱ्या ज्या वासना याचे प्रकार सांगितले जातात ती वासना टाकून द्या महाराज. आपल्याला देह वासना असते, या शरीराची असणारी आसक्ती असते, कौटुंबिक वासना असते, हे परिवार माझा आहे, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्याच मागचे चोर, मेल्यावरती खापरे फोडतील तुझ्याच डोक्यावर. कितीही माझं माझं केलं अंतकाळाच्या समयाला कोणी त्या ठिकाणी येणार नाहीत. आणि कितीही पैसे केले कमवले आणि कितीही त्या ठिकाणी संपत्ती कमवली आणि धन साचवलं, साचवून मरे धन लावी पोराशी भांडण. धन साचवलं की पुढं पोराचे भांडणं लागतात. मग धन कमवू नये असं मी सांगणार नाही. माझं वाक्य ऐका, आपलं कीर्तन संपलेलं आहे. पैसा हा सोबत नेता येत नाही. ऐका बर का, पैसा हा सोबत नेता येत नाही, पण मरेपर्यंत सोबत लागतो, त्याला पैसा म्हणतात. पैसा सोबत नेता येत नाही. म्हणून पहा, तुम्ही पैसा कमवायचा ना, तुम्ही थोडेफार नका कमवू, 1 कोटी 2 कोटी नका कमवू. पुरुष मंडळ पैसा कमवायचा 100 कोटी कमवा. किती? 100 कोटी कमवा. जाताना मुलाला सांगा 99 कोटी रुपये तुला, 1 कोटी माझ्या सरणावरती दे. देईल का? अहो इथं 3 मुलं असले तर भागीले 3 होतात दहाव्याच्या दिवशी. कोटीचं कुठं राहिलं? पुरुष मंडळ झालं. आता महिला मंडळाला प्रश्न. महिला मंडळाला कशाची हौस असते? सोन्याची. मग तुम्ही तोळे 2 तोळे घालूच नका. घालायचेत ना 50 तोळे सोनं घाला. जाताना सुनबाईला सांगा याच्यातले 25 तोळे तुला, 24 तोळे माय लेकीला, 1 तोळा सोबत दे. धन मिळविले कोटी, सवे नवे रे लंगोटी, आभूषणी घेते काढून या. म्हणजे आजपर्यंत या सांसारिक जीवनामध्ये गळ्यातल्या साखळ्या, गळ्यातल्या पुथी काढण्याची उदाहरणं आहेत, माळ काढल्याचे उदाहरण नाही. म्हणजे धन सोबत जातं, फक्त परमार्थ रूपी धनच सोबत जातं महाराज. म्हणून धन कमवायचं तर परमार्थ रूपी धन कमवा. म्हणून या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, प्रथम वर्ष श्राद्ध कैलासवासी संपत बाळा पाटील नरोडे, त्यांचे जे नातू आहेत दीपक दत्तू नरोडे, सागर दत्तू नरोडे, लताबाई अशोक पाटील साळुंकी मुलगी आहेत, मंदा नारायण पाटील बाराहाती मुलगी आहेत. म्हणून समस्त असणारा नरोडे पाटील परिवार नातवंडांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. म्हणून मी सर्व असणारे त्यांचे नातवंड त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, आपल्या परिसराचं वैभव, अतिशय कमी वेळामध्ये एकदम चांगली ऑपरेटिंग ज्यांच्याकडून झाली. आमचे आप्पा, सगळ्यांचं आमच्या कीर्तनकारांचे लाडके आप्पा म्हणजे आमचे आप्पा भाऊ मोईन. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. नुसती 50 लाखाची गाडी असून उपयोग नाही, ड्रायव्हर पण दाडावर पाहिजे. आणि आप्पांची गाडी चांगली आणि ड्रायव्हिंग आहे चांगली, म्हणून आप्पांना धन्यवाद. उत्कृष्ट मृदंगावरती साथ गेली आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण विक्रमजी महाराज. गुरुवर्य महाराजांच्या नित्य सेवेत ते असतात. म्हणून माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री क्षेत्र गोदावरी धाम हरिभक्त परायण विक्रम महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली हरिभक्त परायण शरदजी महाराज पानवीकर, मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत ज्यांनी गायनाची साथ केली असे हरिभक्त परायण शंकर महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देतो. अशोक महाराज असतील ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. बरेच लोक आल्यापासून विचार करीत असन फोटो वेगळ्या बाबाचा आणि फेटा वेगळ्या बाबाचा. वास्तविक पाहता आजची ही कीर्तन रूपी सेवा पूजनीय वंदनीय हरिभक्त परायण विश्वनाथ गिरीजी महाराज श्री क्षेत्र वाघलगावकर यांची होती. पण अचानक या धावपळीच्या गोकुळ अष्टमीच्या पर्व काळाच्या धावपळीमध्ये बाबांची तब्येत बिघडली आणि सकाळी बाबांनी आज्ञा केली की आता तुला कीर्तनाला त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणून आज ते तब्येत बरोबर नसल्यामुळं बाबा या ठिकाणी कीर्तनाला येऊ शकले नाहीत. परमपूजनीय वंदनीय स्वामीजींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच आपल्या गावातील असणारे रोहिदास भाऊ, त्यांनी संपर्क केला. असणारे शिवाभाऊ वाईकर असतील, या ठिकाणी पाणीवरून उपस्थित आमचे राजू काका, बाळू काका, मी त्यांनाही धन्यवाद देतो.
डाकपिंपळगाववरून आमचे दीपक भाऊ लबडे, मी त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर असे हे भजनी मंडळ यांनी सर्वांनी साथ केली. टाळकर यांना मी धन्यवाद. आमचे सरोदे बाबा आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यामुळं आपला कार्यक्रम संपूर्ण भारतभर जाणार आहेत, आमचे दत्ता भाऊ तिपाली. उत्कृष्ट असा त्यांचा संपूर्ण भारतभर गाजलेला चॅनल आहेत, म्हणून दत्ता भाऊंकरता एकदा टाळी वाजवा. सर्व असणारे बेटावरचे कार्यक्रम असतील, इतरत्र कुठेही असेल, आपली ती सेवा देत असतात. म्हणून एक सुंदर असा चॅनल, कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे. लोकांना त्याच्याशिवाय जमाना, काहींचा जमाना गेला पण जमाना. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून आमच्या दत्ता भाऊंना सुद्धा धन्यवाद. सर्व भजनी मंडळ असेल, सरोदे बाबा आमचे महालगावकर, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी जागेवर बसून राहायचंय. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य 2 मिनिटं आपले श्रद्धांजली देतील. सर्व उपस्थित सेवेकरी महिला मंडळ, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज परंपरेवर प्रेम करणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ, मी सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. झालेली सेवा गुरुवर्य महंत स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू. श्रद्धांजली झाल्याशिवाय कोणी उठणार नाही. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. हा बोलिलेले पुरे वेडे वा पुढे उतरे राजमापराध महाराज. हा नाही विचारला अधिकार व्यापुला राजमापराध महाराज तुम्ही शिका. का भाने ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा. राजमापराध महाराज तुम्ही शिका. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम.